अल्पभूधारक थकीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम हे राज्य सरकारच्या वतीनं होईल, जेणेकरून पुढच्या काळामध्ये ते कर्ज घेण्यास देखील पात्र होतील आणि त्यांचा सातबारा कोरा होऊन त्या माध्यमातून ते पुन्हा एकदा या संपूर्ण शेतीच्या नेटमध्ये परत येतील। हमी भावाच्या संदर्भात आम्ही हा निर्णय घेतला आहे की हमी भावापेक्षा कमी भाव देणं हा फौजदारी गुन्हा आम्ही करू आणि जुलैच्या अधिवेशनामध्ये त्या संदर्भातलं विधेयक हे राज्य सरकारच्या वतीनं मांडलं जाईल। दुधाचे जे भाव आहेत याही संदर्भात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि वाढवण्याच्या संदर्भातला क्वांटम काय असेल, त्याची किंमत काय असेल, या संदर्भात 20 जूनपर्यंत निर्णय केला जाईल। सरकार, दूध संघ आणि शेतकरी प्रतिनिधी असं मिळून याची पॉलिसी ठरवतील आणि शेतकऱ्याला वाढीव भाव मिळेल या संदर्भातला निर्णय हा 20 जूनपर्यंत केला जाईल।